नमस्कार. आज आपण एका जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. राईट टू रिकॉल म्हणजे निवडून दिलेल्या प्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार. याला अनेकदा लोकशाहीचा विमा असंही म्हटलं जातं. एक अशी पॉलिसी जी नेत्यांना जबाबदार धरते. पण ही पॉलिसी खरोखरच प्रभावी आहे का? चला याचाच शोध घेऊया. निवडणुकांनंतर मतदार आणि नेते यांच्या नात्यात जो बदल होतो त्याचं यापेक्षा अचूक वर्णन असूच शकत नाही, नाही का? आणि याच बदललेल्या नात्यामुळे राईट टू रिकॉल सारख्या अधिकाराची गरज का आहे यावर चर्चा सुरू होते. तर मग ही इतकी जुनी कल्पना अचानक चर्चेत कशी काय आली? याचं कारण म्हणजे अगदी नुकतंच भारतीय राजकारणाच्या एका मोठ्या व्यासपीठावर याची जोरदार मागणी झाली आणि त्यामुळे ही संकल्पना पुन्हा एकदा सगळ्यांच्या विचाराधीन झाली आहे. हो, अगदी बरोबर. खासदार राघव चड्ढा यांनी थेट संसदेतच ही मागणी उचलून धरली. त्यांचा मुद्दा अगदीच सरळ आणि सोपा होता की जर एखादा प्रतिनिधी नीट काम करत नसेल तर मतदारांनी पुढची 5 वर्ष वाट बघत बसायची गरज नाही. त्यांच्या मते हे काही राजकारण्यांविरुद्धचं शस्त्र नाही, तर उलट लोकशाहीला अधिक मजबूत करणारं एक महत्त्वाचं पाऊल आहे. ठीक आहे, तर मग हा राईट टू रिकॉल नक्की आहे तरी काय आणि तो काम कसा करतो? चला हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ज्या मतदारांनी प्रतिनिधीला निवडून सभागृहात पाठवलं आहे त्याच मतदारांना त्याला परत बोलवण्याचा अधिकार मिळणं, म्हणजे यात सगळ्यात महत्त्वाचा पुढाकार हा मतदारांचाच असतो, ज्यामुळे सत्तेवर जनतेचं थेट नियंत्रण राहू शकतं. पण हे प्रत्यक्षात काम कसं करेल? यासाठी एक 3 टप्प्यांची प्रक्रिया सुचवली आहे. सगळ्यात आधी निवडून आलेल्या प्रतिनिधीला काम दाखवण्यासाठी 1.5 वर्षाची संधी दिली जाईल. तरीही मतदार समाधानी नसतील तर दुसऱ्या टप्प्यात मतदारसंघातील किमान 35 ते 40% लोकांनी एकत्र येऊन एका याचिकेवर सही करावी लागेल आणि हे झाल्यावरच तिसऱ्या टप्प्यात रिकॉल मतदान घेतलं जाईल. आता आपल्याला वाटेल की ही काहीतरी नवीन एकदम मॉडर्न आयडिया आहे, पण गंमत म्हणजे तसं अजिबात नाहीये. या विचाराची मुळं इतिहासात खोलवर आहेत आणि त्याचा जागतिक प्रवासही मोठा रंजक आहे. याचा प्रवास प्राचीन स्वित्झर्लंडपासून सुरू होतो, जिथे संविधानात याचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. त्यानंतर 1903 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहराने तो स्वीकारला. इतकंच नाही तर 1932 मध्ये राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा निवडणूक मुद्दा बनला होता. आज अमेरिकेत काही राज्यांमध्ये आणि नगरपालिकांमध्ये हा कायदा आहे, पण त्याचा वापर खूपच कमी झालाय. आता कोणत्याही मोठ्या बदलाप्रमाणे याच्याही 2 बाजू आहेत. काही जणांना वाटतं की हा लोकशाहीसाठी एक वरदान आहे, तर काहींना यात मोठे धोके दिसतायत. त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे. याचे जे समर्थक आहेत ते म्हणतात की यामुळे नेते जास्त जबाबदार होतील, लोकांचा राजकारणातला रस वाढेल आणि नुसत्या रिकॉलच्या भीतीने सुद्धा प्रतिनिधी सरळ वागतील. पण दुसरीकडे याला विरोध करणारेही आहेत आणि त्यांचे मुद्देही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्या मते याचा गैरवापर होऊ शकतो, प्रतिनिधी दबावाखाली येऊन स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार नाहीत आणि पुन्हा पुन्हा निवडणुका घेण्याचा प्रचंड खर्च कोण करणार? म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याचे धोकेही गंभीर आहेत. कल्पना करा, सततची राजकीय अस्थिरता, फक्त वैयक्तिक किंवा पक्षीय स्वार्थासाठी याचा वापर आणि निवडणुकांवर होणारा अफाट खर्च. या चिंतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि इथेच या सगळ्या चर्चेला एक अत्यंत महत्त्वाचं वळण लागतं. राईट टू रिकॉल हे एक साधन आहे, मान्य, पण ज्या समस्येवर उपाय म्हणून हे वापरलं जात आहे त्या समस्येच्या मुळापर्यंत आपण पोहोचतो का? आता आपण येतोय या विश्लेषणाच्या अगदी मूळ गाभ्याकडे. राईट टू रिकॉलची चर्चा आपल्याला खऱ्या समस्यापर्यंत नेते का? चला पाहूया. म्हणजे बघा, जेव्हा आपण राईट टू रिकॉल म्हणतो तेव्हा आपलं बोट नकळतपणे निवडून दिलेल्या व्यक्तीच्या कामगिरीकडे जातं. पण ही चर्चा आपल्याला एका वेगळ्याच आणि खूप मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. आपण मतदान करताना नक्की काय विचार करतो? म्हणजे जबाबदारी फक्त निवडून आलेल्यांचीच आहे की निवडून देणाऱ्यांची सुद्धा? आपण सगळ्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा. आपला प्रतिनिधी निवडताना आपण त्याची कामगिरी, त्याची दूरदृष्टी पाहतो की मग जात, धर्म, पैसा किंवा फक्त पक्षाचं नाव पाहून मतदान करतो? कारण जर निवड करण्याची प्रक्रियाच सदोष असेल तर रिकॉलसारखं साधन केवळ एक वरवरचा उपाय ठरेल. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे. फक्त एक नवीन कायदा आणण्याऐवजी मतदारांना त्यांच्या मताधिकाराचं खरं महत्त्व पटवून देणं, त्यांना जागरूक करणं ही आजची खरी गरज आहे. जर मतदारच योग्य प्रतिनिधी निवडू लागले तर कदाचित रिकॉलची गरजच भासणार नाही. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, आपलं मत हे दान करायची वस्तू आहे जी कोणालाही देऊन टाकायची, की तो एक पवित्र अधिकार आहे
जो अत्यंत विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक वापरायचा आहे यावर विचार नक्की करा.